हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुलै महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे, काय मार्किंग पद्धत आहे आणि पासिंगसाठी आपल्याला किती मार्क पाहिजे आहे, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। इकडे 60 मिनिटांचा आपला इथे काउंटडाऊन आपल्याला सुरू झालेला आहे। तर 60 मिनिटं आपल्याला पूर्ण एक्झाम सोडवण्यासाठी इथे दिलेले आहे। 60 मिनिटातच आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा आहे। यामध्ये बघा, इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, रोल नंबर असणार आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फोटो असणार आहे। तर इकडे बघा, आपल्याला नंबर ऑफ टोटलचे क्वेश्चन्स म्हणजे पूर्ण क्वेश्चन्स आपल्याला 50 विचारले जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। त्यानंतर ऑब्जेक्टिव्हचे आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात आणि पासिंगसाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 मार्काची आवश्यकता आहे। प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात आणि 35 पैकी आपल्याला 14 मार्क असणं आवश्यक आहे। म्हणजेच एकूण आपण 20 मार्कातसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तुमचा जो फायनल पेपर आहे तो 50 मार्काचा असणार आहे आणि 50 मार्क तुमचे इराचे असणार आहे। असे मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। तर बघा, इकडे 3 लेवल आहेत। लेवल 1 लो डिफिकल्टी म्हणून ओळखले जाते। यामध्ये 6 ऑब्जेक्टिव्ह आहे आणि 14 प्रॅक्टिकल आहे। त्यानंतर आहे लेवल 2 मीडियम डिफिकल्टी प्रकारचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 आहे आणि प्रॅक्टिकल 14 आहे। त्यानंतर लेवल 3 मध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स आहे। असे एकूण आपल्याला 50 क्वेश्चन संपूर्ण क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहे 50ही। तर आपण लेवल 1 पासून चालू करूया। तुम्ही कोणताही क्वेश्चन कधीही सोडवू शकता दिलेल्या टाईममध्ये। हा जो टाईम आहे एवढ्या टाईममध्ये कोणताही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता। जे क्वेश्चन्स तुम्हाला आधी येतात ते पहिले क्वेश्चन सोडून घ्यायचे आहे आणि नंतर बाकीचे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पाहूया आपण कशा प्रकारे सोडवायचं आहे। तर सुरुवात करूया आपण लो डिफिकल्टीची। तर पहिले ऑब्जेक्टिव्ह मारूया। पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ कॉम्प्युटर मेमरी म्हटलेला आहे। तर कॉम्प्युटरची मेमरी कशातनी मोजल्या जाते म्हणत आहे, तर ते आहे किलोबाईटमध्ये। व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन WWW इन इंटरनेट स्टँड फॉर म्हटलेलं आहे। तर त्याला काय म्हटलं जाते, WWW वर्ल्ड वाईड वेब म्हटलं जाते। अ प्रोटोकॉल डिफाईन द रूल्स फॉर पासिंग इन्फॉर्मेशन बिटवीन 2 और मोर कॉम्प्युटर म्हटलेलं आहे। तर कॉम्प्युटरची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला प्रोटोकॉलचा वापर केला जाते, तर त्याला प्रोटोकॉल म्हटले जाते। तर ट्रू आहे। कन्सिडर दिस लिस्ट ऑफ टाइप ऑफ कॉम्प्युटर, प्लीज प्लेस देन इन ऑर्डर ऑफ साइज विथ द स्मॉलर फर्स्ट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, पहिले स्मार्टफोन, त्यानंतर आहे टॅबलेट आहे, त्यानंतर येणार आहे आकारानं म्हटलेलं आहे, त्यानंतर नोटबुक येणार आहे आणि नंतर एक येणार आहे म्हणजे डेस्कटॉप कॉम्प्युटर। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। DIDAS इज बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर दॅट हेल्प द कॉम्प्युटर मॅनेज इट्स ऑन इंटरनल रिसोर्सेस म्हणत आहे। तर कोण मॅनेज करते, तर सिस्टीम सॉफ्टवेअर हे सर्व मॅनेज करते। ईमेल इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग बेसिक एलिमेंट एक्सपेक्ट म्हटलेलं आहे। तर ईमेलमध्ये खालील कोणत्या गोष्टी असतात म्हटलेलं आहे। तर याच्यातलं वेगळं कोणतं आहे बघा, याच्यातलं वेगळं आहे फुटर आहे। तर अशा प्रकारे आपलं लो डिफिकल्टी प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन्स लावायचा इथून। पहिला क्वेश्चन्स लावा प्रॅक्टिकलचा। कॉपी द फाईल सपोर्ट टू कॉन्टॅक्ट टेक्स्ट अँड पेस्ट इन टू द फोल्डर्स सपोर्ट टू होम म्हटलेलं आहे। तर आपल्याला सपोर्ट या फोल्डरमध्ये असलेले काउंट टेक्स्ट फाईल सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे, कॉपी पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर बघा, आपल्याला सपोर्टमधून सांगत आहे तर सपोर्टमध्ये जा, ज्यामध्ये काउंट फाईल दिलेली आहे त्याला कॉपी करायचा आहे। तर राईट क्लिक करायला, राईट क्लिक करा माऊसनं आणि इथून कॉपी करून घ्या।
आणि कॉपी केल्यानंतर कुठे पेस्ट करा म्हणते सपोर्टमधल्या होममध्ये. तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, यामध्ये होममध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रिनेम द फाईल pic3 ॲज picture3 jpg स्टोअर इन इमेज फोल्डर म्हटलेलं आहे. तर इमेज फोल्डरमध्ये असलेले pic3 या फाईलला picture3 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, pic3 या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेम करून घ्या आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, picture4 म्हटलेलं आहे. तर याच्यातून तुम्ही picture4 नाव टाईप करा याच्यामध्ये. अशा प्रकारे picture3 म्हटलेलं आहे तर picture3 हे नाव द्यायचं आहे. त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारचे कोणताही प्रकारचा रिनेमचा क्वेश्चन जर आला तर त्याला अशाच प्रकारे सोडवायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कॉपी द फाईल कीबोर्ड फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हटलेलं आहे. तर आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले कीबोर्ड या फाईलला कलरमध्ये अदरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कॉपी पेस्ट करायचं आपल्याला कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, यामध्ये कीबोर्ड नावाची एक फाईल दिलेली आहे, त्याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कॉपी करून घ्या. कॉपी झाली फाईल, कशातनी पेस्ट करायचं आपल्याला, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथं कलर फोल्डर दिलेला आहे त्याला डबल क्लिक करून ओपन करा. त्यानंतर अदर फोल्डरला ओपन करायचं आहे आणि मग इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट सेट द लेफ्ट मार्जिन ॲज 1 इंच अँड राईट मार्जिन ॲज 2 इंच म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये लेफ्ट मार्जिन आपल्याला 1 इंच करायची आहे आणि राईट मार्जिन 2 इंच अशी सेट करायची आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये मार्जिनमध्ये जा, मार्जिनमध्ये गेल्यानंतर इथून कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे आणि कस्टम मार्जिनमध्ये गेल्यानंतर बघा लेफ्ट मार्जिन किती म्हटलेलं आहे, 1 इंच. तर लेफ्ट मार्जिनमध्ये आपल्याला 1 इंच टाईप करायचं आहे, 1 टाईप करा आणि राईट मार्जिनमध्ये जे असेल ते काढून टाका आणि याच्यामध्ये 2 इंच सांगितलेलं आहे तर 2 इंच टाका. ऑलरेडी तिथे इंच दिलेला आहे म्हणून ठीक आहे, किंवा तुम्ही आय आणि एन जरी टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 6 पॉईंट लाईन स्पेसिंग बिफोर फर्स्ट लाईन म्हणत आहे. तर पहिल्या ओळीच्या अगोदर आपल्याला 6 पॉईंट लाईन स्पेसिंग ॲड करायची आहे दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये. तर बघा, हे डॉक्युमेंट दिलेलं आहे, आता त्याची आपल्याला लाईन स्पेसिंग आपल्याला वाढवायची आहे. तर त्यासाठी लेआउट या टॅबवर जायचं आहे. पहिले पाहून घ्या कशाला म्हणत आहे, फर्स्ट लाईनला. तर फर्स्ट लाईनला जर म्हणत असेल तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला याच्यातून पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे. तर पॅराग्राफची सेटिंग ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा स्पेसिंगमध्ये जाऊन आपल्याला कुठं टाकायचं आहे, बिफोर म्हणत आहेत म्हणजेच आधी टाकायचं आहे. तर बिफोरवर क्लिक करा आणि किती सांगितलेलं आहे, 6 पॉईंट. तर यातनी 6 पॉईंट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, फ्रॉम द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द केस ऑफ सेकंड सेंटेन्स टू अपर केस म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याला अपर केस हे चेंज केस करायचं आहे आपल्याला. तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे चेंज केसमध्ये जायचं आहे आणि कोणतं केस घ्यायचे आहे आपल्याला, अपर केस. तर इथून अपर केस घ्या, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज द विथ ऑफ कॉलम ई टू 20 म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला कॉलमची विथ चेंज करायची आहे. तर कोणत्या कॉलमची म्हणत आहे, कॉलम ईची म्हणत आहे. तर कॉलम ईला सिलेक्शन करा. अशा प्रकारे विथ चेंज करण्यासाठी सेलच्या ग्रुपमध्ये इथे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि ते कॉलम विथवर जायचं आहे आणि किती सांगितलेलं आहे, 20. तर यातनी 20 टाका. त्यानंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, सेट 120% झूम लेवल फॉर द गिवन वर्कशीट म्हणत आहे. तर दिलेल्या वर्कशीटमधील जे झूमचं जे लेवल आहे ते 120% करा म्हणत आहे. तर बघा, 120% करण्यासाठी पूर्ण सीटला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे, झूम ऑप्शनवर जा आणि किती % सांगितलेला आहे, 120. तर याच्यातून आपल्याला कस्टमवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला 120 करा याच्यामध्ये अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ॲड न्यू 5 स्लाइड इन द गिवन प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर या दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 5 नवीन स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कुठेही
कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे इथं सांगितलेलं नाही आहे, तर त्यामुळे आपल्याला न्यू स्लाईडमध्ये वरच्या ऑप्शनवर जायचं आहे. 5 वेळेस क्लिक करा. 1 2 3 4 आणि 5 आणि पहिलीमुळे आपल्या 6 स्लाईड झालेल्या आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा कुठं पण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन अप्लाय आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट टू द पिक्चर इमेज प्रेझेंट ऑन सेकंड स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सेकंड नंबरच्या स्लाईडला सिलेक्शन करा आणि त्याच्यामध्ये जे काय पिक्चर आहे त्या पिक्चरला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तरी हा वाला इफेक्ट देण्यासाठी पिक्चरला क्लिक करा. त्यानंतर इथे फॉर्मॅट टॅब आलेला आहे, तर फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातून पिक्चर इफेक्टमध्ये जा आणि पिक्चर इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिले शॅडो सांगितलेला आहे तर शॅडोमध्ये जा. त्यानंतर आउटर सांगितलेला आहे तर आउटर घ्या आणि त्याच्यामधलं आपल्याला ऑफसेट टॉप सांगितलेलं आहे, तर इथून ऑफसेट टॉप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, क्रिएट ॲज इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज केव स्टडी लोकेशन ॲट अजिंठा एलोरा स्टार्टिंग फ्रॉम 5 जुलै 2011 टू 5 ऑगस्ट 2011 म्हणत आहे. तर दिलेल्या आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, इव्हेंट बनवायचा आहे. खालील माहिती दिलेली आहे त्यानुसार. तर इव्हेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून आपल्याला इव्हेंट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा इथे ऑलरेडी इव्हेंटवर क्लिक करावं लागेल, तेव्हा ते आपली इव्हेंट इथं आलेली आहे. इव्हेंट आल्यानंतर काय काय दिलेलं आहे याच्यातनी बघा, केव स्टडी हा सब्जेक्ट दिलेला आहे. तर केव स्टडी या सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टच्या पुढं सब्जेक्ट टाका. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर तारीख दिलेली आहे, पहिली तारीख किती दिलेली आहे 5 जुलै 2011, तर कॉपी करून घ्या आणि स्टार्ट डेटमध्ये त्याला टाकायचं आहे आणि एंड डेटमध्ये 5 ऑगस्ट 2011 म्हणत आहे, तर ते सुद्धा कॉपी करा आणि एंड डेटमध्ये त्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे जेवढी माहिती दिली होती मी तेवढीही टाकलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, क्रिएट अ टास्क विथ सब्जेक्ट होम रिनोव्हेशन स्टार्ट डेट 10 ऑगस्ट 2014 अँड ड्यू डेट दिलेली आहे. तर या सर्व मिळून आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे होम रिनोव्हेशन, तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या. सब्जेक्टला कॉपी केलं, सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर स्टार्ट डेट दिलेली आहे ते, तर स्टार्ट डेटला कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाका. अशा प्रकारे त्यानंतर याच्यातनी ड्यू डेटसुद्धा दिलेला आहे, तर ड्यू डेटला कॉपी करून घ्या किंवा टाईपसुद्धा करू शकता किंवा तुम्ही याच्यातूनसुद्धा ते डेट घेऊ शकता. तर मी कॉपी पेस्ट केलेलं आहे, कसंही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट टाईप जरी केलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर विजिट द साईट www.yahoo.com अँड सेट दिस पेज ॲज होम पेज ऑफ इंटरनेट एक्सप्लोरर म्हणत आहे. तर दिलेल्या वेब पेजमध्ये आपल्याला जे उघडलेलं जे वेब पेज आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, होम पेज म्हणून सेट करायचं आहे. कशाला म्हणत आहे, www.yahoo.com या वेबसाईटला. तर ती वेबसाईट आपल्याला ओपन करा म्हणत आहे पहिले. ते ओपन करण्यासाठी बघा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये हा ॲड्रेस टाकायचा आहे आणि एंटर करायचं आहे. ती साईट ओपन झाल्यानंतर सेटिंग आणि मोरमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे ते ॲड करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे ओपन द लिंक www.iexplorer.com इन युअर ब्राउझर म्हणत आहे. तर बघा आपल्याला जे खाली दिलेले जे लिंक आहे ते आपल्या ब्राउझरमध्ये ओपन करायचे आहे. तर ते ओपन करण्यासाठी बघा स्टेप्स आहे, तर ते स्टेप्स बघा मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाका आणि एंटर करायचा आहे. तर अशा प्रकारे ती लिंक ओपन झालेली आहे आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 असणार आहे आता जे आपण वाचलं ते. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 म्हणजेच मीडियम डिफिकल्टी
प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. तर ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन्स पहा. CISC स्टँड फॉर म्हणत आहे, डॅश डॅश म्हणत आहे. तर CISCचा लॉंग फॉर्म काय आहे बघा. तर त्याचं उत्तर आहे बघा कम्प्युटर इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर आहे. ब्राउझर आर प्रोग्राम दॅट प्रोव्हाइड ॲक्सेस टू वेब रिसोर्सेस म्हणत आहे. तर बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे. डॅश डॅश आर स्पेशलाइज प्रोग्राम दॅट अलाउ पर्टिक्युलर इनपुट और आउटपुट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम म्हणत आहे. तर त्याला आपण डिव्हाइस ड्रायव्हर म्हटले जाते. मीडिया कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइस आणि ॲक्सेस स्पीड आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेकंडरी स्टोरेज म्हणत आहे. तर बरोबर आहे. मॉड्युलेशन इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर फॉल्स आहे. हाऊ ऑफ्टन शोल यू बॅकअप युअर कम्प्युटर म्हणत आहे. तर त्याचं उत्तर व्हेनेवर यू क्रिएट न्यू फाईल ऑर अपलोड पिक्चर दॅट यू डोंट वॉन्ट टू लूज म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. तर आपले ऑब्जेक्टिव्ह झाले. त्यानंतर प्रॅक्टिकल घेऊया आणि इथून चालू करा. त्याच्यामध्ये बघा लेवल 2 मध्ये थोडेसे मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते, मीडियम डिफिकल्टी प्रकारचे. मूव द फाईल मॉनिटर PPTX फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू एरिया म्हटलेलं आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले मॉनिटर PPTX फाईल आपल्याला हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करायचे आहे. तर हार्डवेअरमध्ये जा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून कट करून घ्यायचं आहे. मूव्ह करण्यासाठी इथून कट करून घ्यायचं आहे आणि कुठं न्यायचं आहे हार्डवेअरमधल्या एरियामध्ये. तर आपण ऑलरेडी हार्डवेअरमध्येच आहो, त्यामध्ये एरियामध्ये जा आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिलीट अ फोल्डर पेन स्टोअर इनसाइड द स्टेशनरी फोल्डर म्हणत आहे. तर स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन या नावाचं फोल्डर आपल्याला डिलीट करायचं आहे. तर स्टेशनरी फोल्डरमध्ये जा, त्यानंतर पेन फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. मूव द फाईल प्रिंटर डॉक्युमेंट फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर टू अदर म्हणत आहेत. तर आपल्याला हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले प्रिंटर फाईलला कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर आपल्याला कुठून म्हणत आहे हार्डवेअर फोल्डरमधून. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, प्रिंटर डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला कट करायचं आहे. मूव्ह करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन्स वापरा. कट केली फाईल इथून आणि कुठं न्यायचं आहे ते आपल्याला कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथं कलर फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, त्यानंतर अदर फोल्डरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लँक कॉलम बिटवीन द एज अँड लोकॅलिटी कॉलम म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकॅलिटी कॉलमच्या मधात एक नवीन ब्लँक म्हणजे रिकामा कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर एजच्या नंतर इथे क्लिक करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि लेआउटमध्ये गेल्यानंतर या दोघांच्या मधात घेण्यासाठी इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आहे. बघा या दोघांच्या मधात एक नवीन कॉलम इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यू हॅव क्रिएटेड अ प्रोजेक्ट रिपोर्ट इन MS Word फॉर ऑल द हेडिंग इन द रिपोर्ट. यू वॉन्ट टू हॅव consistent formatting. You apply a formatting of celebration heading to summer flash heading using format painter म्हटलेलं आहे. तर दिलेल्या MS Word मध्ये बनवलेले जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये सेलिब्रेशन जे नाव आहे त्या नावासारखंच या समर फ्लॅश या नावाला आपल्याला एकसारखं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. म्हणजे सगळं समान दिसण्यासाठी एकसारखं फॉर्मॅटिंग आपल्याला द्यायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फॉर्मॅट पेंटरचा वापर करा म्हणत आहे. तर ज्या शब्दाचा फॉर्मॅटिंग द्यायचा आहे त्या शब्दाला सिलेक्शन करा, इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि कशाला द्यायचा आहे त्या शब्दाच्या पुढे जाऊन एक सिंगल क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा सेम फॉर्मॅटिंग इथं आलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लॅक कॉलम बिटवीन द टाईम अँड प्रोग्राम कॉलम्स म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये
टाईम आणि प्रोग्राम कॉलमच्या मधातनी एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करायचा आहे. तर टाईमच्या नंतर क्लिक करा, लेआउटमध्ये जायचं आहे आणि याच्यातून इन्सर्ट राईटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, अरेंज एक्सेल डाटा बाय सॉर्टिंग कॉलम ई इन A to Z स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डर म्हणत आहे. तर दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये कॉलम ई जो आहे तो स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करा म्हणत आहे. तर सॉर्टिंग करण्यासाठी काय करायचं बघा, कॉलम ईला म्हणत आहे तर कॉलम ईला सिलेक्शन करून घ्या, परंतु पाहून घ्या कुठून सांगितलेला एजपासून, ब्रॅकेटमध्ये इथं दिलेला एजपासून, तर ज्या ठिकाणीपासून एज चालू होते त्या ठिकाणापासून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर जेवढी एज असेल तेवढ्याही एजला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर एजला सिलेक्शन केलं, त्यानंतर आपल्याला सॉर्टिंग करण्यासाठी एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जायचं आहे. सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि ज्यातून कोणतं सॉर्ट अँड फिल्टर घ्यायचं आहे, कोणतं म्हटलेलं आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, तर याच्यातलं स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट घ्यायचं आहे. त्यानंतर सॉर्टवर क्लिक करा. सॉर्टवर क्लिक केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट शो लिजेंड एलिमेंट ॲट द लेफ्ट ऑफ द चार्ट म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजूस दाखवा म्हणत आहेत. तर चार्टला सिलेक्शन करून घ्या, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जा, त्यानंतर त्याच्यातनी लिजेंडमध्ये जायचं आहे आणि लिजेंडमध्ये गेल्यानंतर कोणत्या साईडला म्हणत आहे, लेफ्ट साईडला, तर याच्यातून लेफ्ट साईड घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, in the given presentation insert action button sound anywhere in the last slide and play any sound effect while clicking on mouse in slideshow view म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला ॲक्शन बटन साऊंड शेवटच्या स्लाईडमध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि कोणताही त्याच्यामधला साऊंड प्ले करून पाहायचा आहे. तर त्यासाठी स्लाईड क्रमांक जे शेवटची स्लाईड आहे त्या स्लाईडवर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला ॲक्शन बटन घेण्यासाठी इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन शेपमध्ये जायचं आहे. शेपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी तर ॲक्शन बटन दिलेलं आहे, तर इथे साऊंड नावाचं ॲक्शन बटन घ्या आणि ते ड्रॅग करून आपल्याला काढायचं आहे. काढलं आणि त्यातला कोणताही साऊंड प्ले करण्यासाठी साऊंडमध्ये जा आणि त्यातून एक साऊंड कोणताही घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ रेक्टँगल शेप म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून रेक्टँगलमध्ये जाऊन रेक्टँगल हा शेप घ्यायचा आहे आणि डी ते ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ हार्ट इन द फर्स्ट स्लाईड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये हार्ट नावाचा शेप इन्सर्ट करायचा आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये म्हटलं, पहिल्या स्लाईडमध्ये क्लिक करा, इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा, त्यानंतर बेसिक शेपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातून हार्ट इन्सर्ट करायचा आहे आणि ते ड्रॅग करून तो काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम रणजित स्रोसे, कंपनी नेम दिलेला आहे आणि जॉब टायटल दिलेला आहे. तर या सर्वांचा वापर करून आपल्याला एक काय बनवायचं आहे, कॉन्टॅक्ट सेव्ह करायचा आहे. तर कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे, कॉन्टॅक्ट घेतला, त्यानंतर याच्यातनी पहिले नाव दिलेलं आहे तर नावाला कॉपी करून घ्या आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करून घ्या आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर जॉब टायटल दिलेलं आहे तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन ब्राउझर रिमूव्ह द येलो याहू लिंक फ्रॉम द फेवरेट लिस्ट म्हणत आहे. तर दिलेल्या ब्राउझरमधून आपल्याला याहू नावाची लिंक फेवरेट लिस्टमधून रिमूव्ह करायची आहे. तर त्याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नेक्स्ट, ओपन द वेब पेज www.nationalgeographic.com अँड ॲड इट युअर फेवरेट लिस्ट म्हणत आहे. तर नॅशनल जिओग्राफिक हे
वेब पेज आपल्याला फेवरेट लिस्टमध्ये ॲड करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी बघा, तर त्याचं सुद्धा उत्तर ऑप्शन नंबर 2ला आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचे बघा, आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे. त्याला आपण हाय डिफिकल्टी म्हटले जाते. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 आहे. शेवटचे 10 क्वेश्चन सोडवायचे आहे. अजूनही खूप सारा टाईम आपल्याकडे शिल्लक आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, डिमॉड्युलेशन इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम अनलॉग टू डिजिटल म्हणत आहे. तर ट्रू आहे. A track on a disk is one of the many circular ring shape areas where data is written magnetically म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ट्रू आहे. डॅश डॅश आर प्रोग्राम दॅट प्रोव्हाइड ॲक्सेस टू वेब रिसोर्सेस म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ब्राउझर्स आहे. तर आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे. आणि त्यानंतर शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे प्रॅक्टिकलचे. पहिला क्वेश्चन्स लावा हार्ड डिफिकल्टीमधला. Locate search engine file in the given folder, open it and delete all the text from this file and save the file आणि close the file म्हणत आहे. तर दिलेल्या फोल्डरमधून आपल्याला सपोर्ट फोल्डरमधून सर्च इंजिन टेक्स्ट फाईल शोधायची आहे. तर सपोर्टमध्ये जा, सर्च इंजिन फाईलला ओपन करा. याच्यामध्ये कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे. कंट्रोल+A न ऑल सिलेक्शन करा आणि कीबोर्डवर जे डिलीट बटन आहे ते प्रेस करा. सर्व डिलीट झालेलं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करा. आणि फाईलमध्ये जाऊन त्याला सेव्ह करायचं आहे इथून. आणि त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट अ हायपरलिंक फॉर द टेक्स्ट प्रोजेक्ट रिपोर्ट टू ओपन www.google.com वेब पेज म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट या शब्दाला ही लिंक आपल्याला जोडायची आहे, हायपरलिंक जोडायची आहे. तर प्रोजेक्ट रिपोर्ट या शब्दाला पूर्ण सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि त्यातून लिंकच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून लिंक घ्या. लिंक घेतल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये ज्या वेब पेजवर आपल्याला जायचं आहे ती वेबसाईट याच्यातून कॉपी करून घ्या. किंवा त्याला लिंकसुद्धा म्हटलं जाते किंवा त्याला ॲड्रेससुद्धा म्हटलं जाते. जे असेल त्याला आपण कॉपी करून घ्यायचं आहे, जेवढं आहे तेवढं. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स बघा, कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द मिनिमम सेल्स फॉर जानेवारी 2015 बाय युजिंग अप्रोशिएट फंक्शन इन अ सेल F15 म्हणत आहे. तर F15मध्ये आपल्याला मिनिमम काढायचं आहे. तर जानेवारी 2015मध्ये कमीत कमी विक्री आपल्याला काढायची आहे F15मध्ये. तर F15मध्ये क्लिक करा. या ठिकाणी मिनिमम विक्री काढण्यासाठी आपल्याला ॲटोसममध्ये जायचं आहे आणि याच्यातून मिनिमम हा फॉर्म्युला घ्या. तो घेतल्यानंतर जेवढी संख्या त्यामध्ये असेल तेवढ्याही संख्येला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे आणि एक एंटर करा. तर बघा, कमीत कमी विक्री 49 झालेली आहे म्हणत आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यूज अप्रोशिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्टॉक क्वांटिटी फॉर इच पर्टिक्युलर इन सेल रेंज H3 टू H12 म्हणत आहे. तर H3 ते H12मध्ये आपल्याला किती स्टॉक शिल्लक राहिलेला आहे हे सर्व आपल्याला काढायचं आहे. तर H3मध्ये क्लिक करा. बरोबरचं साईन घ्यायचं आहे. बरोबरचं साईन घ्या. पहिले क्वांटिटी घ्यायची आहे. क्वांटिटीला सिलेक्शन करा. त्यानंतर जेवढ्या सेल झालेल्या असेल तेवढे सेल त्यामधून मायनस करायचे आहे. सेल फॉर जानेवारी घेतलेला आहे मी, त्यामधून आपल्याला पुन्हा सेल फॉर फेब्रुवारी काढायचं आहे अशा प्रकारे. आणि एक एंटर करा. तर बघा, नोटबुकची क्वांटिटी आपल्याला इथं 66 शिल्लक राहिलेली आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली ओढायचं आहे अशा प्रकारे. बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. कॉपी स्लाइड नंबर 8 अँड पेस्ट इट ॲज न्यू स्लाइड ॲट द एंड ऑफ द गिवन प्रेझेंटेशनमध्ये म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 8 कॉपी करा म्हणते आणि तिला नवीन स्लाइड म्हणून सर्वात शेवटी पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 8ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून कॉपी करा आणि सर्वात शेवटी एक नवीन स्लाइड म्हणून पेस्ट करण्यासाठी सर्वात शेवटी क्लिक करायचं आहे आणि इथून तिला पेस्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, क्रिएट ॲन इव्हेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट ब्लड डोनेशन कॅम्प ॲट लोकेशन VD देशमुख फंक्शन हॉल ऑन डेट 2 ऑक्टोबर 2014 म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय क्रिएट करायचा, इव्हेंट क्रिएट करायचा. तर न्यू आयटममध्ये जा
आणि याच्यातून अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि ते ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा। याच्यामधून बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करून घ्यायचा आहे, तर कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका। सब्जेक्ट टाकलेला आहे आपण। त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करून घ्यायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका। त्यानंतर डेट दिलेली आहे, तर डेटसुद्धा आपल्याला टाकायचं आहे, तर डेटला कॉपी करून घ्या आणि स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाकायची आहे। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। आणि शेवटचा क्वेश्चन बघा, इन द गिवन वेब पेज क्रिएट न्यू लिंक इन अकाउंट विथ फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल अँड पासवर्ड म्हणत आहेत, तर आपल्याला हे सर्व टाकून एक नवीन बनवायचं आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। अजूनही आपल्याकडे टायमिंग शिल्लक आहे, तर अशाच प्रकारचा तुम्हाला फायनलचा पेपर येणार आहे। हे क्वेश्चन नसले तरी याच्यासारखेच क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये असणार आहे आणि काही क्वेश्चन याच्यातले सुद्धा येणार आहे। तर त्यानंतर आपण एंड एक्झामिनेशन करून पाहूया आपले किती क्वेश्चन करेक्ट आलेले आहे। जे क्वेश्चन चुकले असेल मी ते क्वेश्चन तुम्हाला तिथं दाखवतो। एंड केलेली आहे मी एक्झाम पूर्ण आणि त्यानंतर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये 13 मिळालेला आहे, 2 आपले रॉंग आलेले आहे। पाहूया कोणते आहे, तर आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 2 रॉंग आलेले आहे। तर चेक करून पाहूया कोणकोणते करेक्ट चुकीचे आहे। तर बघा हा चुकीचा होता, CISC स्टँड फॉर म्हणत होतं, तर त्याचं उत्तर कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर होतं। त्यानंतर बघा मॉड्युलेशन इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग होतं, तर याचं उत्तर ट्रू होतं। हे आपले 2 ऑब्जेक्टिव्हचे चुकलेले आहे आणि प्रॅक्टिकलचे पाहूया कोणते आहे, तर चेंज द विथ ऑफ कॉलम E टू 20 म्हणत आहे, तर हा क्वेश्चन आपला चुकलेला होता। आणि शेवटचा क्वेश्चन बघा, इन द गिवन ब्राउझर रिमूव्ह द याहू लिंक फ्रॉम द फेवरेट लिस्ट होतं, तर याचं उत्तर हे वालं होतं। तर अशा प्रकारे आपली फायनल एक्झाम झालेली आहे। तर अशाच प्रकारची तुमची जुलै महिन्यात होणारी एक्झाम आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।